इथून त्यांना लढायचं या मॅच मध्ये. स्लोवर धीम्या गतीचा बॉल आहे, त्याच्यावर केलाय प्रहार. अंकुश वाघ देखील सांगतोय जरी मी मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करू शकलो नाहीये, परंतु आता मी माझी खेळी तुम्हाला दाखवणार. षटकार. षटकार मारू शकतोस तर मीही तुझी विकेट घेऊ शकतोय हे सांगितलंय समाधान कातकरीने देखील. आणि विकेट मात्र इथं पाहिली आहे तर घेतली गेली आहे अंकुश वाघची. बॅक टू द डगआउट, सेकंड विकेट. कीपर रवी वाघमारे आहेत. यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये नवीन फलंदाज दिनेश वाघे दाखल झाले. सरसेचे हे खेळाडू आहेत. रोशन पवारने दाखवलेला आत्मविश्वास. यावेळेसला रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, स्विच हिट करायचं होतं, परंतु घेतली गेली स्वतःच्या पायावर मारलेली ही कुऱ्हाड आणि विकेट अजून एक डाऊन होईल आणि फलंदाज दिनेश वाघे बॅक टू द डगआउट. ज्या पद्धतीनं परीक्षेच्या अंतिम दिवस जसं जवळ आला तसे अभ्यास करण्याला सुरुवात झाली आहे, त्याच पद्धतीने विचार केला तर या संघाची आता तीच सिच्युएशन आली आहे. परीक्षा समोर आहे, परंतु वारंवार पाहिलं गेलं तर नापासीतून बॅटर होताना पाहायला मिळतात. विचार केला तर 3 गडी गमावल्यात आणि 6 धावा अद्यापर्यंत जमवल्यात. षटक क्रमांक विचार केला तर समाधान कातकरींचा देखील संपन्न झालाय. अंतिम बॉलवर विचार केला तर 2 विकेट त्यांच्या नावावर राहिल्या. गुड स्टार्ट त्यांना संघाला मिळून दिलाय. अवघ्या 6 धावा खर्च केल्यात गोलंदाजीमध्ये आणि 3 महत्वाचे विकेट बाद केल्यात. रोशन पवारला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. अंकुश वाघला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. त्यानंतर विचार केला तर दिनेश वाघेला देखील बाद केलं गेलंय. असे 3 खेळाडू मात्र या संघानं अद्याप गमावल्यात. 5 षटकांची मॅच आहे का पराभवातून विजयाची शोध आता केली जाईल. यावेळेसला मधुकर उडवतोय बॉलला, परंतु फिल्डरच्या हातामध्ये जाईल हा बॉल, विचावला गेलाय आणि 6 या धाव संख्येवर पाहिलं तर 4था विकेट देखील गमावलाय. का अंत आहे का इथून प्रारंभ आहे या संघाचा. न्यू बॅटर रोहित वाघमारे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं गेलं तर संघ मालक आहेत आपटा या टीमचे आणि ते दाखल झालेत, परंतु त्यांना आता साजेशी बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 4 विकेट्स गमावल्यात, 6 धाबा जमवल्यात. फुल टॉस बॉल अक्रॉस दी लाईन. समाधान कातकरी आहेत त्या ठिकाणी. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का 6 या धाव संख्येवर लागले गेले टीम. अगदी तुम्ही पाहताय साईल मनवा 11 आपटा या संघाला. केला तर परिस्थिती आता इथून पाहिले गेले तर थोडीशी विकट आहे, परंतु मानसिकता बॅटरची पाहिले तर अधिक
पहिल्या षटकामध्ये 3 विकेट होते. नंतर 2 नवीन बॅटर दाखल झाले. 6 मारण्याच्या नादामध्ये विकेट गमावली आहे, परंतु सिंगल डबलने विकेट वाचून केलं, धावा जमवणं तेवढंच महत्वाचं राहतील. कारण की ही मॅच जर तुम्ही परास्त झाला तर ही स्पर्धा मात्र तुम्हाला सोडावी लागू शकते. जर ही मॅच मात्र तुम्ही जिंकलात तर अजून एक चान्स तुम्हाला दिला जाईल. परंतु कितपत योग्य आता निर्णय या संघानं घेतला गेलाय. नवीन बॅटर तर दाखल झाल्यात, परंतु संघ पाहिला तर 6 धाब्यांवर अद्यापही थांबलाय. यावेळेसला क्लीन बोल्ड का दुपार सत्रामध्ये गुड प्लॅनिंग केले आणि प्लॅनिंग नंतर मात्र समाधान कातकरीने सांगितलं कमीत कमी धावेंपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु या पद्धतीनं करेल हे सांगितलं नव्हतं. विकेट पाहायला गेले तर इथून पडली गेली टोटल 6वी. गोलंदाज तुम्ही पाहताय अनिल कातकरी या स्पर्धेमधील चौथा विकेट हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज मात्र ठरतोय. जी संधी त्याला संघ मालकाने दिली, जी कॅप्टननी जबाबदारी दिली त्या चांगल्या पद्धतीनं पेलतोय. 3 लागोपाठ विकेट मात्र मिळवल्यात. 6 धाब्यांवर 6 धक्के दिल्यात, परंतु आता इथून कुठला फलंदाज असेल तो या संघाला मात्र सावरेल. फुलटॉस बॉल अक्रॉस द लाईन, लॉंग लेगला खेचलाय. समाधान आहेत, परंतु मिस फिल्डिंग करतात का इथून आघात आहे या संघाचा, का इथून बॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल. या चौकाराच्या माध्यमातून आलाय चौकार. आता एका हाती किल्ला लढवणं एखाद्या फलंदाजाला तेवढंच गरजेचं राहील, कारण की टीमची धाव संख्या पाहिली तर 10 धावा आणि त्यावर 6 गडी गमावले गेल्यात. अक्रॉस दी लाईन, परंतु हाही फलंदाज त्याच वाटेवर चालत होता, परंतु चुकी क्षेत्ररक्षकाने केल्या. कदाचित 7वी विकेट देखील मिळाली असती, परंतु चौकार मिळून जाईल. केलं होतं अनिल कातकरी या गोलंदाजाचं. 3 विकेट घेणारा तो या स्पर्धेमधील चौथा गोलंदाज ठरलाय. परंतु जशी विकेटांची अनाउन्समेंट केली, फलंदाज देखील आक्रमण झालाय आणि त्याच्या मधना 2 चौकार पाहायला मिळाल्या. दोन्ही मिसफिल्डच्या कारणास्तव या 8 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. या बलिसला वेगळा शॉट अगदी पाहायला गेला तर पल्लू स्कूप खेळायचा होता, परंतु विकेट अजून एक डाऊन झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 7वी विकेट्स मात्र इथून गमावल्या. ती साईल मनवा 11 आपटा संघानं षटक क्रमांक 2 इथेच होईल संपन्न. इथून पाहिलं गेलं तर अंत कसा होईल, परंतु इथून धावा बनवणं तेवढंच महत्वाचं राहतील, कारण की 7 गडी गमावल्या, 14 धावा अवघ्या 2 षटकामध्ये जमवल्या गेल्यात. अंतिम पाहिलं तर अजूनही पाहिलं गेलं तर इथून षटक आहेत 4-3 आणि त्यामध्ये चांगली धावसंख्या उभारणं तेवढंच महत्वाचं राहतील. बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील ज्या पद्धतीनं रोशन पवारजी 0 या धावसंख्येवर पाहिलं गेलं तर बाद झाला, तिथून संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला. अंकुश वाघ बाद झाला, त्यानंतर दिनेश वाघे देखील बाद झालेत. अशी ज्या पद्धतीने एका पाठ एक विकेट गमवत गेलेत, पूर्णपणे फ्रंट फुटला येण्याचा चान्स मी तर म्हणे गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल संघाला दिलाय. चला बॉलर नेम सांगायचंय. एष्टी रक्षक, आपण बॉलर नेम विचारा एकदा. रणजित, थँक्यू.
रणजित वाघे आहेत मोरबाचे हे खेळाडू. गोलंदाजी मार्कवर कामगिरी राहील जशी अनिल कातकरीनं केली होती, समाधान कातकरीनं केली होती. दमदार सुरुवात, बॅटची एज लागली गेल्या, खोलवर टप्प्यावर हा बॉल टाकला गेला. सिंगल धाव इथून मिळेल आणि टीमची धाव संख्या 15. आता मधल्या फळीतल्या फलंदाजांना डाव सावरणं तेवढंच गरजेचं राहील. जर इथून चुका करतील तर मी तर म्हणेन 20-25च्या आत ऑल आउट होऊ शकतात. परंतु आता त्या पद्धतीनं शक्कल, युक्ती आणि बिंदूचा वापर करतील का फलंदाज? खरं देखील तेवढंच योग्य आहे, कारण की मोठ्या लीग स्टेजवर तुम्ही खेळतात आणि त्याच अनुषंगाने तुमचा परफॉर्मन्स चांगला होणं तेवढंच गरजेचं राहील. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व दुसरं तुम्ही अनुभवताय. यावेळेसला मिस टायमिंग आहे, परंतु पाहायला गेलं तर कव्हर कडे फिल्डर नाहीये, टीपवर होत्या, प्रोटेक्शन केलं चांगलं, फेकी देखील चांगली पाहायला मिळते आणि एक धाव नव्हती तिथून 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2च्या मध्ये टीमची धावसंख्या चावून पोहोचेल आता टोटल 17 या धावसंख्येवर. 17चा खतरा आता कोणावर असेल? यावेळेसला प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 मोर विकेट डाऊन, अजून एक विकेट गमावल्या. पाहिलं गेलं तर ऑल आउट इथून होतील का हा प्रश्नचिन्ह आता उभं राहिलंय भर मैदानाच्या आतमध्ये, कारण की 8वी विकेट आता गमावल्या साहिल मनवा 11 आपटा संघानं. एका विजयाने पाहिला गेलं तर आनंद मिळतो, परंतु एका पराभवाने अनुभव मिळतो आणि त्याच अनुभवाच्या जोरावर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली जाते ती गावदेवी स्पोर्ट कुंडेवाल संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. अवघ्या विचार केला तर फक्त अनिल कातकरी याच्या अगेन्स्ट 2 चौकार पाहायला मिळाल्या आणि समाधान कातकरीच्या अगेन्स्ट 1 6 आला होता. काय कमालीची गुड स्टार्टिंग पाहायला गेले तर आता इथून गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल संघाच्या बाजूने होतोय. जो संघ परफॉर्मन्स चांगला करतोय त्याचं सातत्यानं नाव मात्र चांगला होईल, परंतु ज्या संघाचा परफॉर्मन्स खराब राहिला तर प्रेक्षक देखील त्याला नाव ठेवतील. परंतु नाव ठेवणं योग्य, आता परफॉर्मन्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवणं तेवढंच योग्यच राहील. पराभवाशी तुम्हाला लढावं तेवढंच महत्वाचं राहील या मॅच मध्ये, कारण की 17 धावा आणि त्यावर 8 विकेट मात्र गमावल्यात. धावकुऱ्याचे फलंदाज आता तलवार बाहेर काढली जाईल का? काढण्याचा प्रयत्न करतात जरूर, परंतु इथून विचार केला तर हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि या टीमची धावसंख्या तिथे स्थिर 17 या धावसंख्येवर. सध्या पाहिलं तर खतरा आहे संपूर्ण साहिल 11 आपटा या संघावर, कारण की 17 वर 8 हिस्ट्री पाहिलं तर सध्याच्या स्थितीमध्ये क्रिएट केले आहे ती गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल संघानं. 17 धावेमध्ये पाहिलं गेलं तर 8 महत्वाचे विकेट त्यांनी गमावल्यात घेतल्यात. चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आहे, कौतुकास्पद. इथून पाहिलं गेलं तर रणजित वाघे देखील करतोय, कारण की अद्यापपर्यंत 3 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. यावेळेसला जसं कौतुक केलं होतं तसं थोडस इथून पाहिलं तर फुल लेनचा हा बॉल टाकला होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. 1+1 अशा टोटल पाहिलं गेलं तर मिळतील या 2 धावा आणि 2च्या मदतीनं भीमरसाठी रेफर केलाय तिसऱ्या पंचांकरिता. हाईट फॅक्टर आता इथून चेक केला जाईल योग्य. हा पाहायला गेलं तर बॉल आहे की नाही. जर हाईट फॅक्टर असला तर पाहिलं गेलं तर नो बॉलचा कॉल येईल, परंतु आमचे टीव्ही अंपायर आता इथून चेक करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु विचार केला अनिल कातकरीनं 3 विकेट घेतल्या, पहिल्या षटकामध्ये समाधान कातकरीने 2 विकेट घेतल्या. अशा पद्धतीनं 8 विकेट मात्र गमावल्यात, परंतु त्या 8 विकेट नंतर देखील आता त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. जे भूतकाळामध्ये घडून गेले ते विसरून जे वर्तमान काळामध्ये तुम्ही करू शकता त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून चांगली धावसंख्या उभारण्याची आता जबाबदारी या 2 फलंदाजांच्या खांद्यावर पाहायला मिळेल. इट्स नो बॉल, कॉल टीव्ही अंपायर.
No+1 अशा मिळतील 2 धावा. फ्रीडचा बॉल आहे, कितपत योग्य आता हा फ्रीडच्या बॉलवर फलंदाज उचलेल, कारण की टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 8 बाद 19 या धावसंख्येवर. परंतु तुम्ही पहा, फ्रीडचा बॉल होता, त्याच्यावर फायदा उचलता आला नाहीये आणि हा डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. मी तर म्हणेन पायाला ठेच लागली आहे, परंतु पुढचा पाऊल निरखून परखून तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. चला, पाणी पुरवायचं मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ इथे होतोय संपन्न आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय साहिल मनवा 11 आपटा संघानं जमवल्यात 19 धावा आणि 8 गडी बाद आहेत. संधी देऊया डीजे मास्टरला. निर्णय कितपत योग्य राहील, कारण की ज्या पद्धतीने पाहिलं गेलं तर हा संघ परफॉर्मन्स दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडस खराब कामगिरी राहिली आहे अद्यापर्यंत 3 षटकामध्ये. अवघ्या फक्त विचार केला तर 19 धावा, टोटल 8 विकेट्स गमावल्यात. विचार केला तर आता इथून 2 षटकांचा खेळ उर्वरित राहिलाय आणि त्यामध्ये आता कितपत धावा उभ्या राहतील, कारण की दोन्ही संघ पाहिले गेले तर दिग्गज आहेत. दोन्ही या संघाचे खेळाडू देखील दिग्गज आहेत, कारण की सातत्यानं पाहिलं गेलं तर रायगड मधील हे चांगले चांगले खेळाडू आज या संघामध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला विचार केला तर आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधले तारे सितारे देखील या 2 संघादरम्यान पाहायला मिळतील. विचार केलं तर आता 12 बॉलचा खेळ आहे आणि त्या 12 बॉलच्या खेळीमध्ये कितपत धाब्यांचं लक्ष. प्रथम बॅटिंग करत असताना साहिल मनवा 11 आपटा संघ पाहायला गेलं तर गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल संघाच्या अगेन्स्ट उभारेल, कारण की एखादा खेळाडू तुम्हाला ती मॅच मर्यादित क्षणापर्यंत जिंकून देऊ शकतो, परंतु तुमचे 11चे 11 खेळाडू जर चांगले असतील ना, ती स्पर्धा आणि ती ट्रॉफी देखील तुम्हाला जिंकता येऊ शकते. परंतु आता 11च्या 11 खेळाडूंना ती दावेदारी, ती आत्मविश्वास आणि त्या उद्देशानं मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवावा लागेल, कारण की पाहायला गेलं तर तुम्ही देखील मेहनत केली आहे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. जे 365 दिवस स्वतःला घासलं गेलंय ते आता या मैदानावर तुम्हाला सिद्ध करायचं आहे. यॉक लाईनचा वापर फ्लाय स्लिपला पहा, प्राण उतलं होतं या बॉलला अडवण्यासाठी, कारण की एक चूक आता महागाच पडू शकतोय. धाव कंप्लीट केली आहे आणि 4थ्या षटकाला सुरुवात होते आणि गोलंदाज पाहिलं तर कृष्णा गोलंदाजी मार्कवर दिसतील. 4थ्या क्रमांकावर 20 धावा कंप्लीट झाल्यात. जरी मी तर म्हणेन 50 धावांपर्यंत हा संघ जरी जाऊन पोहोचला, डिफेन्स करण्याची क्षमता त्यांच्याकडे देखील आहे. ऑफ साइड दी ऑफ स्टंप यावेळेसला बॉल ठेवला गेलाय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि या मॅच मध्ये पाहिलं तर 2 षटकामध्ये धावा नव्हत्या, परंतु आता येताना पाहायला मिळतील का प्रेक्षकांना. 21 धावा 21 रन, लॉस ऑफ 8 विकेट ऑन बोट नाव. एकवीस धावा धाव फलकावर लागले आहेत. गोलंदाजानं व्हाईट बॉल टाकलाय. यावेळेसला स्विच हिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स टीम करायचा होता, पण पुन्हा एकदा पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दिलाय. त्याच लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु टप्पा अचूक अद्यापर्यंत पडले गेलेला नाहीये. इथून व्हाईटच्या मदतीने टीम मध्ये पडेल बरं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर. 22 धावा धावफलकावर. चौकार षटकार सध्याच्या स्थितीला पाहिलं तर प्रेक्षकांना तेवढ्या नजरेत आले नाहीयेत. याही वेळेसला पाहिलं तर फुलटॉस बॉल होता, परंतु रिझल्ट पाहिला तर तोच असेल. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. आणि या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर पहिला गोलंदाज ठरेल ज्यानं सलग 3 व्हाईट टाकलेत. आणि गोलंदाज तुम्ही पाहताय कृष्णा कातकरी यांना.
नांदगावचे ते खेळाडू आहेत त्यांनी देखील आता इथून नवीन रेकॉर्ड बनवलाय, कारण की या स्पर्धेमधील पहिलं व्हाईट बॉल टाकणारे. त्यानंतर मुख्य व्यासपीठावर विनंती आहे भरत दादा सावळे, त्यांना विनंती आहे आपण या मंचावर आपलं देखील हार्दिक स्वागत. कृष्णाजी वाघे आपल्या इथून वाट पाहतात, आपण देखील या मंचावर आणि या मंचावरून ही स्पर्धा आपण देखील पहा. परंतु यावेळेसला कितपत योग्य, आम्ही देखील शांत राहू मैदानाच्या आतमध्ये. जरी आमच्या आधीचे फलंदाजानं काम चांगलं केलं नाहीये, परंतु आम्ही त्यापेक्षा कमी नाहीये आणि ठोकलाय यावेळेसला षटकार. परिस्थिती पाहिली तर थोडीशी विकट आहे आणि त्या परिस्थितीला पाहिलं गेलं तर आता इथून लढा देताना पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहताय धावकुऱ्या त्याचे फलंदाज अक्षय लेंडे, त्यांच्या बॅट मधला षटकार आता इथून येताना आला गेलाय आणि टीमची धावसंख्या 29. चला भरतजी सावळ्या त्यांना विनंती आहे, साबळेया त्यांना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर. आमचे आदरणीय मान्यवर बाईकची एक धाव वाल्या मुख्य व्यासपीठावर त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यांचं देखील करूया आम्ही हार्दिक स्वागत आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व या दुसऱ्या मध्ये. बॉलर तयार. यावेळेसला स्लोवर धीमा गतीचा बॉल होता, शक्तीपेक्षा आता युक्ती श्रेष्ठ आणि तेच करत असताना गोलंदाजांना पाहिलं गेलं तर जो फास्ट बॉल टाकला होता त्याच्यावर षटकाराचा मार खाल्ला. स्लो बॉल टाकला त्यावर पाहिलं गेलं तर डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला, टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर. स्लोवर धीम्या गतीचा बॉल होता, लेग कट इथे मात्र केलाय धावकुऱ्या त्याचा फलंदाज पिक करता आलं नाहीये या बॉलला आणि डॉट बॉलची सांगता झाल्या. बॉल झाले टोटल संपन्न या षटकामध्ये टोटल 5, अंतिम 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 30 धावा धाव फलकावर आहेत का इथून षटकार येईल पाहणं योग्य राहील. परंतु यावेळेसला फटका चांगला इनसाइड आउटला केसला, फिल्डर पोहोचल्यात परंतु हातातला बॉल निसटलाय. आता निर्णय आलाय 6 धाब्यांचा, येतोय षटकार अंतिम बॉलवर. तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 6 धाब्याच्या मध्ये पाहिलं तर 36 धावा, जर नोचा कॉल आला तर होतील 37 धावा. परंतु काय निर्णय आहे, संपूर्ण खेळाडू देखील आता अगदी कॉम बॉक्स कडे आशाभूत नजरेनं पाहतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या फक्त 6 धावा मिळतील आणि या 6च्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर 36, 36 धावा. षटक क्रमांक यस षटकार तर आहेच आणि षटकाराच्या मध्ये 36 धावा मिळतील आणि इथून पाहायला गेलं तर ओव्हर क्रमांक संपन्न होईल 4थं आणि 4 षटकामध्ये 36 धावा जमवल्या तब्बल 8 विकेट नंतर. विश्लेषण आपण केलं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा 3 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये अनिल कातकरीने पाहिलं गेलं तर 8 धावा खर्च करून 4 विकेट मिळवल्या होत्या. चला बॉलर नेम सांगायचा आहे. समाधान अलंकार. तर अलंकार आहेत गोलंदाजी मार्कवर. रणजितनं पाहिलं गेलं तर 17 धावा खर्च केल्यात.
अलंकार मध्ये आले होते गोलंदाजी मध्ये आणि इथून पाहिला गेलं तर ठोकला गेला षटकार. ज्या धाव संख्येवर अंकुश लागलं होतं त्यांना आता पुश करताना पाहायला मिळतील. अंतिम बॉलवर लगवलेला षटकार आणि याही षटकाचा आघात मात्र 6 या धावेनं केलाय. टीमची धावसंख्या थँक्यू डीजे. पाहायला गेली तर ती जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अजय वाघे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अक्षय लेंडे. अगदी पाहायला गेलं तर ज्याच्या माध्यमातून 2 षटकार प्रेक्षकांना अद्यापर्यंत पाहायला मिळालेत. यावेळीसला उद्ध्वस्त केल्या गेल्या दांडी. हे फलंदाजा तू गर्व करू नको तुझ्या बॅटिंगवर. जर माझ्या गोलंदाजीवर तू चौकार षटकार खेचू शकतोस तर मीही तुझी विकेट घेऊ शकतो. आणि हे सांगितले गोलंदाज तुम्ही पाहताय अलंकार मंदेने आणि विकेट घेतल्या आणि फलंदाज बाद. धावफलकावर लागलेत. 9वी विकेट गमावली गेल्या. अंतिम विकेट मात्र आता इथून पाहायला मिळेल. जर इथून विकेट गमावली तर ऑल आउट हा संघ होताना प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. परंतु आता इथून विकेट गमावली जाईल का? 4 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. जर 4 बॉल मध्ये विकेट गमावली नाहीये तर 50 धावा देखील होऊ शकतात आणि त्या योग्य धावा ठरू साहिल मनवा 11 आपटा संघाच्या बाजूनं. परंतु 50 धाब्याच्या पर्यंत पोहोचतील का? नौके फलंदाज दाखल झाल्यात. सोहम कातकरी नॅक पाहिलं तर 10व्या क्रमांकावर दाखल झाल्यात. लास्ट विकेट आहे. हॅट्रिक आणि ऑल आउट आता इथे होतील का? यावेळेसला फटका तर थोडासा फसताना पाहायला मिळाल्या. इनसाइड आउटला क्लिअर करायचं होतं. फिल्डर आहे डीप मध्ये. थ्रो केलाय. रिस्क घेतली जाणार नाही. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 43 धावेंवर. अंतिमचा 1 विकेट मात्र राहिलाय. बॉल झाले संपन्न या षटकातलं. अद्यापर्यंत 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. का टार्गेट इथून 50-55 ठेवण्याचं लक्ष उभारलं जाईल का? प्रयत्न इथून मात्र अगदी विचार केला तर अजय वाघेच्या माध्यमातून केलं जाईल का? फुलटॉस बॉल आहे. लॉलीपॉप पद्धतीचा हा बॉल होता. त्याला मात्र मिस केला बॅटरनं आणि इथून डॉट बॉल देखील आला गेलाय. डॉट बॉलच्या सांगतेनंतर धावसंख्या तिथे स्थिर 43 या धावसंख्येवर. बॉल झाले संपन्न 4. अंतिम 2चा खेळ शिल्लक आहे आणि पहिला डाव आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणारा संघ तुम्ही पाहताय साहिल मनवा 11 आपटा संघ. रोशन पवार आज पाहिले तर बाग फुटला आहे. चांगली केली त्याची राहिली नाही आहे. परंतु संघ चांगली आता कामगिरी करतोय. फुलटॉस बॉल पाहिलं गेलं तर काऊ कॉर्नरला. फिल्डर आहे डीप मध्ये. थ्रो चांगला आहे. रिस्क घेतली जाणार नाही कारण की ऑल आउटची भीती आता त्यांना देखील माहिती आहे. सिंगल कंप्लीट आहे. टीमची धावसंख्या 44 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. बॉल झाले संपन्न 5 आणि अंतिम बॉल आहे. जर इथून चौकार आला तर 48 धावा होतात. जर इथून षटकार आला तर 50 धावा होतात. जर 2 धावा आल्या तर 46 धावा होतात. 1 धाव आली तर 45 धावा सुद्धा होऊ शकतात. परंतु अंतिम बॉल लोवर फुल टॉस मिस टायमिंग. 2 फलंदाज क्षेत्ररक्षक जज करतात. सोडला जेल. 2 धावा कंप्लीट आणि इथून पाहिलं गेलं तर 46 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. येणारे 30 बॉल लक्ष उभारलंय. प्रथम पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना साहिल मनवा 11 आपटा संघानं लक्ष उभारलंय 30 बॉल मध्ये 47 धावेंचं आणि त्याला 47 धावेंचा पाठलाग करायचा आता इथून गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल संघाला देखील. कारण की मागच्या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर 40 धावा कुंडेबाल संघाने जमावल्या होत्या. परंतु ती मॅच मात्र त्यांना गमावावी लागली होती. परंतु लक्ष त्यांच्या समोर 47 धावेंचं आहे. ते लक्ष आता पूर्ण केलं जातील का? परंतु तुम्ही कुठे जाऊ नका. साई प्रीत लाईव्हचं आदिवासी पनवेल प्रीमियर लीगचं आनंद आपण घेत राहा. परंतु जाऊया तत्पूर्वी आपण शेखरजी पाटील सरांकडे. थँक्यू सो मच.
चला व्यासपीठावर आपण सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करतोय ज्येष्ठ पत्रकार आपण पाहतोय सन्माननीय गणपतजी वरगड साहेब इथे उपस्थित झालेले आहे. त्यांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करतोय. बघा जी बाउंड्री लाईनच्या पडद्यावर बसलेत बघा उजव्या बाजूला, तुम्हीच चला सहकार्य करा विनंती आहे. यस, धन्यवाद, आपलं मनपूर्वक स्वागत. इकडे सुद्धा बघा, इकडे आमच्या डाव्या बाजूला प्लीज प्लीज, बॅनर समोर नको, मागे वा प्लीज. इकडे या, इथे समोर आले तरी चालेल. इथे जागा आहे आपल्या इथे, समोर या चालेल. समोर या, इकडे समोर या, समोर आहे जागा. चला आपण सन्मान करूया. सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार आपण पाहत आहे गणपत वारगडे साहेबांचा इथे शुभ सन्मान करूया. मी दादांना विनंती करतो आपण या आपला इथे सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व 2 आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण करतोय येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान स्वागत करतोय आपण त्यांचं. आजही खूप सारे मान्यवर पाहायला मिळत आहेत आणि सर्वांचं आपण स्वागत करूया. आमचे योगेश दादा असतील, नारायण दादा आहेत, कृष्ण असतील, इकडे आमची सर्व मंडळी आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून भरतजी साबळे साहेबांना विनंती आपण या आपला सन्मान केला जाईल. भरतजी साबळे साहेबांचा इथे सन्मान आपण करतोय, आपण या सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. सन्माननीय चंद्रकांतजी साबळे काकांना विनंती करतोय आपण सुद्धा या आपला सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. चंद्रकांतजी साबळे साहेबांचा आपण सन्मान करतोय. त्यानंतर आपण जाणार आहोत एक ज्येष्ठ पत्रकार आपण पाहत आहे आदिवासी समाजामध्ये सातत्यानं मग जेव्हा जेव्हा प्रश्न भिडत असतात त्या प्रश्नांना वाचा फोडणं, उत्तर देणं, पत्रकारितेच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून अगदी आपल्या या समाजासाठी न्याय देणं हे सातत्यानं आपण पाहिलंय. ते सन्माननीय गणपतजी साहेब पाहायला मिळतील आणि एकंदरीत त्यांच्या माध्यमातून आपण अगदी या स्पर्धेच्या बद्दल अगदी त्यांचं मनोगत स्वागत असेल. त्यानंतर खेळाडूंसाठी अगदी काही बाबी असतील, चांगल्या गोष्टी असतील, अगदी नक्की त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. ऐकूया आपण पुन्हा एकदा गणपत साहेबांना. हॅलो, सर्वांना सुरुवातीला जय आदिवासी. आज आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 याच्या माध्यमातून आपल्या आदिवासी समाजाचे जे मित्रपरिवार आहे या मित्रपरिवाराच्या माध्यमातून जे आदिवासी प्रीमियर लीग जी चालू केली ही मला वाटतं दुसरी पर्व आहे. तर गेल्या वर्षी पण आपण त्या ठिकाणी गेलो होतो आणि यावर्षी सुद्धा या ठिकाणी गेलो होतो. का खरोखरच जी आदिवासी प्रीमियर लीग जी आपण बघतोय ही खूप अतिशय चांगल्या पद्धतीने केली जाते. कारण मी आज ह्या ग्राउंडवर जे पाहतोय की ज्या पद्धतीने आदिवासी प्रीमियर लीगचं नाव दिलं गेलंय त्या पद्धतीने या ग्राउंडचं सुद्धा आयोजन देखील या आयोजकांनी केलेलं आहे. कारण जेव्हा आदिवासींचा जेव्हा मुद्दा येतो किंवा विषय येतो तेव्हा त्या ठिकाणी आदिवासींचे क्रांतिकारक हे महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज ह्या उपस्थित ठिकाणी हे जे आदिवासी क्रांतिकारकांचे जे स्टँड म्हणजे हुतात्मा नागे माधू कातकरी असतील, क्रांतीवीर
राघोजी भांगरे असतील, बिरसा मुंडा असतील आणि त्याचबरोबर या नवी मुंबईत विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं, यांचं विशेष करून या ठिकाणी सुद्धा स्टँड म्हणून त्यांचा एक आराखडा तयार केला गेला आहे. हे खरोखर अतिशय चांगलं आहे, कारण दिबा पाटील साहेबांचं जे नवी मुंबई विभागामध्ये जे योगदान आहे, हे योगदान खरोखर खूप चांगलं आहे. कारण दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी आम्ही पत्रकार संघर्ष समिती सुद्धा हे आम्ही दिल्लीला गेलो आणि तिथल्या विमान मंत्रालयामध्ये जाऊन तिथे निवेदन दिलं. कारण जेणेकरून दिबा पाटील साहेबांनी जे भूमिपुत्रांना जे नवीन नवीन म्हणजे 12.5 भूखंड असतील किंवा इतर योजना असतील, या योजनासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेलाय. त्यामुळे दिबा पाटलांचं ह्या विमानतळाला नाव द्यावं ही सर्वांची इच्छा आहे. आणि पुन्हा एकदा मी आदिवासी पनवेल प्रीमियर लीगला जे आपले कार्यकर्ते आहेत किंवा जे त्यांची कार्यकारिणी आहे, त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतोय. थांबतोय. जय हिंद, जय आदिवासी. खूप छान मनोगत आपण ऐकलं. पत्रकार आपण पाहत आहे गणपतजी वारगडा साहेबांच्या माध्यमातून अप्रतिम मुलाखत पाहायला मिळाली. हेच धन्यवाद आपण आलात त्याबद्दल. पुन्हा एकदा आदिवासी पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत. आणि जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. मॅच रंगली जाती आहे. मॅचला सुरुवात झाली तसा षटकार सुद्धा पाहायला मिळाला. त्यानंतर टार्गेट आहे या मॅचमध्ये 47 रन्स तुम्हाला टार्गेट पाहायला मिळत आहे. आणि अवंतर बॉल पाहायला मिळाला. वाईट बॉल आलाय. वाईटनं धावसंख्या जोडली 1. टोटल रन्स आता 7 या अंकावर. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. रोशन पवार. रोशन यांचा हा बॉल परंतु फटका चांगला आहे. क्लासिकल ड्राईव्ह, कॉपी बुक्स पद्धतीचा स्ट्रोक आणि सरळ चेंडू विरकावला आपण पाहत आहे. गॅप मधून पॉइंट मध्ये डीप मध्ये 4 धावा. षटक पहिलं इथून पाहिलं. षटक पहिलं आपण रोशनला हाताळताना पाहिलं. रोशननं खर्च केला तब्बल धावसंख्या 11. टार्गेट आहे तब्बल 47 आणि त्यासाठी आता धावा आपण पाहिल्या ना पहिल्या सत्रामध्ये प्रज्वल येत नव्हत्या. विकेट गेल्या. 8 विकेट काहीतरी गेल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी धावांची गरज होती. धावा जमल्या आणि 46 जमून टार्गेट ठेवलं 47चा. परंतु कुंडे बहाल हा संघ पाहायला मिळेल. त्यांच्याबरोबर आपण जर पाहिला दुसरा संघ आपण पाहताय तो संघ सुद्धा साहिल आणि मनवा 11 आपटा संघ पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी आपण पाहताय ज्याने आम्हाला सरळ हाताने मदत केली आहे ते आमची ज्येष्ठ पत्रकार आपण पाहताय गणपतजी वारगडा साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम तब्बल 1500 रुपये आम्हाला या स्पर्धेसाठी धनराशी दिली गेली आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज सज्ज होतोय अंकुश वाघला आपण पाहताय. अंकुशांचा पहिला बॉल शॉट मध्ये संधी होती. ऑन साइडला जर चेंडूला फील्ड करून फेकला असता तर कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती. विकेट सुद्धा गेला असता, बाद झाला असता असं सुद्धा चित्र निर्माण झालं असतं. परंतु तसं झालं नाही आहे. आणि त्यानंतरची एक सिंगल चोरली आणि या सिंगलनं धावसंख्या तब्बल 12 या अंकावर. फटका चांगला आहे.
फटका चांगलाय, क्षेत्ररक्षकाच्या पुढे चेंडू निघालाय आणि सरळ बाउन्स होताना सीमारेषा अगदी डीजे कक्षाला इथून मात्र गवस निघालणारा हा चौकार. चांगला चेंडू गॅपमधून खेळलाय, क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय आणि 2 धावा, तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु 2च रन्स. 2 रन्स कंप्लीट झाल्या, 2 धावा संख्या 18 रन्स पाहायला मिळेल. इक्वेशन राहिलंय या मॅच मध्ये जर आपण विचार केला असेल. 29 धावसंख्येची गरज असेल. 29 धावसंख्या, 208 फोर्स पाहायला मिळतात, 138 षटकार. या वेळेला फटका इथून खेळलाय अलॉंग द कार्पेट, डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. एक फक्त सिंगल आणि सिंगल न धावसंख्या आता 19 या अंकावर. 19 रन्स पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा खूप सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या सुद्धा खूप सारे प्रेक्षक या वेळेला हा चेंडू जर पाहिला आपण, शरीराचा वेध घेत होता, पॅडवर चेंडू आदळलाय आणि डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी आपण पाहताय आमचे सन्माननीय भरत शेट साबळे साहेबांच्या माध्यमातून 1111 रुपयाची आर्थिक सहाय्य आम्हाला या स्पर्धेसाठी लावलंय. त्यांचं सुद्धा आपण करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. इथून मात्र लॉंग स्टॉपला मागे चेंडूला फील्ड केलाय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. यष्टी रक्षकाला बीट केलं होतं, बॅकअप मागे दिलंय, एका हाताने चेंडूला फील्ड केलाय, आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्या, एक सिंगल खर्च झाली. चांगली फिल्डिंगचा नमुना इथून पाहायला मिळाला आणि धावसंख्या धावपलकावर जोडल्या त्या 20 धावा. षटक इथून 2 पूर्ण होत आहेत, 12 बॉल संपलेत आणि 12 बॉल नंतर धावसंख्या आहे ती धावपलकावर तब्बल 20 या अंकावर. 18 बॉल आणि आता 27 ची गरज आहे. 18-27 इक्वेशन समीकरण पाणी नाहीच
प्रतिषटकामागे आता 9ची सरासरी राखायची आहे. यावेळेला आपण पाहत आहे अगदी हलक्या हाताने स्टिअर करतोय, हलक्या हाताने खेळतोय. एक सिंगल मिळेल आणि सिंगल न धावसंख्या आता 21 धावा, 26 राहिल्या. येणारे 17 बॉल 26. तसं म्हणेन मी दोन्ही संघाच्या बाजूने सामना अद्याप बॅलन्स आहे, 50-50 सामना असेल. कारण जर विचार केला आपण तर मग दोन्ही टीम चांगला खेळ जर झाला तर कोणता संघ जिंकून आणखी एक मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल हे सुद्धा पाहायला मिळेल. सुपर 10 मध्ये आपण पाहिला तर कोणता संघ पुढे जाईल हे सुद्धा पाहायला मिळेल. या वेळेला स्लॉट मध्ये दिलाय आणि सरळ फेकून दिलाय, सरळ बॅटनं समोरच्या दिशेला कॅमेरामॅनच्या वरतून येतोय. हा हाययूज हँडसम 6, 6 धावा. अगदी या स्पर्धेला आणखी एक बायसिकल ज्याने आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. सन्माननीय आपण पाहताय कलमजी गुरम आणि सोनू गुरम हे दोन आमचे मान्यवर आहेत. अगदी जवान गुरम यांच्या स्मरणार्थ आपण पाहताय ही सायकल आम्हाला त्यांनी दिलेली आहे. सोनू असतील आणि त्यानंतर आमचे कलमदादा आहेत. या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया या आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आला हा चौकार, पाहुण्यांचं स्वागत 4 धावेनं. या वेळेला आपण पाहू शकाल पंच सांगत आहेत अगदी वनबाउन्स अशी वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला दिली जाते आहे. आता मात्र डॉट बॉल आलाय, येणारे बॉल राहिले बाकी 13 आणि 16चं इक्वेशन आहे. समाधान मैदानाच्या आतमध्ये आहे, चांगला खेळ करतोय. 2 षटकार 3 चौकार, 13-27. या वेळेला काहीतरी वेगळा चमत्कार घडवायचा होता आणि म्हणू शकतो आपण की सुपला शॉटच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न असावा, परंतु घडलं नाहीये तसं. इथून महत्वाचा विकेट मिळालाय. तो गोलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहू शकाल अगदी साईल 11 आपटा संघाला आणि इथून धक्का लागलाय कुंडेबहाल संघाला. फलंदाज समाधान कातकरी 27 धावेचे योगदान. बॅक टू द डगआउट. आली आणि डॉट बॉल सुद्धा आला. आता शेवटचे 12 बॉल आणि त्या 12 बॉल मध्ये 16चं इक्वेशन. या विकेटनं या मॅच मध्ये आता या विकेटचं कुठपर्यंत बळ मिळेल साहिल आणि मनवा 11 आपटा टीमला. संघाचे संघ मालक आपण पाहिले तर शरददादा वाघे. काही रणनीती थोडीशी आखली जाईल का त्यांच्या माध्यमातून, कर्णधाराच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु 12 बॉल आणि आता 16 धावसंख्या. VIP डाईज वर तुम्ही पाहू शकाल आमची
कलमदादा गुरंग यांना आपण पाहू शकाल. सोनू गुरंग सुद्धा थोड्याच वेळामध्ये उपस्थिती दाखवतील. त्यांचं स्वागत करूया. आमच्या भरतजी साबळे असतील, त्यानंतर चंद्रकांत दादा साबळे, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशी दोन मान्यवर पाहायला मिळत आहेत. परंतु इथून मात्र फटका चांगला होता, तितकंच चांगलं क्षेत्र रक्षण केलं जात आहे. आधीच्या बॉलवर सुद्धा विकेट, षटक संपलं ते तिसरं आणि इथून मात्र चौथ्या षटकाला सुरुवात झाली. 12 बॉल मध्ये गरज होती 16ची आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर इथून आणखी एक विकेट, यू टर्न आणि फलंदाज बाद. विकेट गेली. आता येणारे 11 बॉल आणि आता 16चं इक्वेशन मॅच मध्ये. आता इथून विकेट गेल्यानंतर थोडस दडपण येईल का बॅटिंग करणाऱ्या संघावर, की आपटा संघ असेल तो चांगली आता गोलंदाजी करेल. पुढच्या बॉल मध्ये येणारे बॉल बाकी आहेत 11, 16ची गरज. इथून मात्र आणखी एक वन मोर विकेट डाऊन. विकेटचं पतन, फलंदाजाला परतावं लागतंय. इथून मात्र परतीचा प्रवास सुरू झालाय. बॅट्समन क्रमांक इथून बाद झालाय, तो म्हणजे तिसरा. बॅट्समन नाव आहे रवी वाघे. इथून मात्र हा चेंडू पाहायला मिळेल, फटका खोदून काढलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो, एकच मिळेल सिंगल. आणि या सिंगल आता धावसंख्या धावपलकावर जोडली जातीये, ती 32 धावसंख्या. 9 चेंडू आणि आता 15ची गरज आहे. समीकरण बघा अनिल, आपण पाहताय तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज आहे मधुकर वाघमारे. आणखी एक फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाला संधी आणि त्या संधीला अगदी आपल्या संघाच्या बाजूने त्याने उचलून धरलाय, झेल टिपलाय. आणखी एक विकेट गेलाय, अडचणी वाढल्या जात आहेत. तो म्हणजे बॅटिंग करत असताना कुंडेवाहल संघ आता अडचणीमध्ये अडकतोय.
मोठा फटका जो खेळाडू येतोय तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सिंगल डबल साठी कोणताही खेळाडू प्रयत्न करत नाहीये. आता मी म्हणेन समाधानला आता टेन्शन आलं असेल, प्रश्न पडला असेल की मी तो फटका का खेळलो, अगदी वेगळा विपरीत फटका खेळण्याचा मी का प्रयत्न केला, आणि त्यानंतर आता या मॅच मध्ये घडतंय काय बघा. 7 बॉल आणि आता 15ची गरज आहे. तिसऱ्या दिवशी सुद्धा आपण पाहिलं 18 बॉल 21 होत्या, त्यानंतर 6 मध्ये 16 राहिले होत्या, आता 7 मध्ये 15ची गरज आहे. इथून मात्र एज लागली जातीये, फलंदाजाला परतावं लागतंय, अडचणी वाढल्या, अडचणीचा प्रवास सुरू झालाय तो कुंडेवाहल संघाचा, आणि इथून मात्र साईल 11 मनवा आपल्या टीमनं मात्र कमबॅक केलाय. शेवटचे अंतिम 6 बॉल आणि निर्णायक 15ची गरज. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. हरीश बुधाजी हा गोलंदाज आता इथे सज्ज होतोय. पोसरी ठाकूरवाडी इथून बिलॉंग करणारा हा खेळाडू असेल. शेवटचे अंतिम 6 बॉल आणि आता 15ची गरज आहे. 6 मध्ये 15, 6 मध्ये समीकरण 15चं असेल. बघा आपण पाहताय जो मागचं षटक ज्याने हाताळलं त्यांच्यासाठी आमचे मान्यवर आपण पाहताय आराध्या स्पोर्ट्स मधुकरजी राणे आपण पाहताय, रानसई वरून आपण पाहताय, आणि नाव आहे खेळाडूचं मधुकर वाघमारे यांच्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक जमा झालं. आमचे कृष्ण आहेत तिकडे, आपलं धन्यवाद असेल. पारितोषिक लगावलं, चांगलं षटक त्याने हाताळलं, कारण एक धाव त्यांनी खर्च केली आणि त्यांना आता ठेवल्या शेवटच्या षटकामध्ये 15 धावा, म्हणजे 12 मध्ये 16 होत्या, आता शेवटच्या 6 मध्ये 15 आल्यात. पहिल्या 3 बॉलवर या मॅचचा रिझल्ट क्लिअर असेल. मोठा फटका जर आला 3 चेंडूमध्ये तर मॅचवर पुन्हा एकदा कुंडेवाहल संघ, परंतु घडेल काय, घडेल काय. हा बॉल, पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, आणि वाईटची सांगता येणारे 6 बॉल आणि आता मात्र 14 धावा. जो जिंकेल तो मात्र आपण पाहिलं तर अनिल आणि राहुल, आणि स्ट्राईक वर नॉनस्ट्राईकला राहुल. चांगला बॉल पाहायला मिळतोय, अगदी खेळपट्टीच्या मधोमध गुडलेंथ वरून टेक ऑफ करतोय, थोडासा बाउन्स दिला आणि बॅटवर प्रॉपर नाही घेता आलं, आणि त्यानंतर येणारा हा डॉट बॉल, येणारे 5 बॉल आणि आता 14ची गरज आहे. आराध्य ना
प्रदीप दादा खैरे आणि आराध्य स्पोर्ट्स आपण पाहत आहे, ज्यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक आलंय. रानसाई आपण पाहत आहे, त्या गोलंदाज मधुकर यांच्यासाठी आलेले ते पारितोषिक आपण पाहिलं असेल, त्यांचं स्वागत असेल. चला दोस्ती 11 कुंडेबहाल टीम बेलापूर हिरामन, चला आपण येऊन थांबा. जो जिंकेल तो आपल्या बरोबर 2 हात करणार आहे. प्रति या मॅच मध्ये आता एक उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. येणारे 4 बॉल 14, 4 मध्ये 14 असताना हा बॉल आलाय डॉट. येणारे 3 बॉल 14 ची गरज. समाधान आता डोक्याला हात लावून बसलाय, कारण एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या फटक्यावर विकेट गेली, कॅच उडाली आणि त्यानंतर तो परत गेला. येणारा कोणताही बॅट्समन मैदानामध्ये तग धरून राहू शकला नाही उभा. विकेट सातत्याने गेल्या, डॉट बॉल आले आणि ते प्रेशर इतकं आता डोईजड झालंय. येणारे बॉल राहिले ते अंतिम 3 बॉल आणि आता 14 ची गरज. 3 बॉल 14. गोलंदाज आहे हरीश शीत. हरीशवर जबाबदारी दिली, विश्वास दिलाय, त्या विश्वासाने जबाबदारीने तो खेळतोय. चांगली गोलंदाजी करतायत आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा चांगलं काम मात्र या संघाचं आता सध्या पाहायला मिळत आहे. येणारे 3 बॉल 14 धावसंख्या. गोलंदाज सज्ज हरीश. फलंदाजाला कारनामा करावा लागेल आणि तो कारनामा केला जाईल का? 14 ची गरज होती. मधलं अंतर 4 धावेनं कापलं गेलाय, कमी केलाय. आता उरलेले 2 बॉल आणि आता 10 ची गरज. गोलंदाज आता प्रेशर घेईल का? येणारे 2 बॉल 10. अनिल काय करेल या वेळेला आपण पाहत आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाला वेगानं लॉंगलेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न केलाय आणि इथून मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद. अंगलट आलाय, अगदी डोईजड झालाय सामना. शेवटचा अंतिम 1 बॉल आणि आता आव्हान उरलंय 9 धावेचा. आणि इथून मात्र विकेट गेली आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 12 मध्ये 16 हव्या होत्या, परंतु काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजांनी. मधुकर आणि हरीश आणि या सामन्याला कलाटणी दिली आणि हा सामना अगदी जिंकला शेवटच्या क्षणाला. तो म्हणजे आपण पाहताय साहिल मनवा 11 आपल्या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. हार्डलक टीम कुंडेबाल संघ. आपल्याला पुढच्या वर्षी पुन्हा एकदा संधी अगदी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी मिळेल, परंतु त्यासाठी प्रयत्न होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. चला मॅन ऑफ द मॅच. ज्यानं निर्णायक मोडवर षटक हाताळलं, फक्त 1च धाव खर्च केली, 4 विकेट ज्याने काढल्या आणि या मॅचला पूर्णपणे युटर्न दिलं, फिरवलंय आपल्या बाजूनं. तो साहिल मानवा 11 टीमचा आपल्या संघाचा गोलंदाज मधुकर वाघमारी ठरलाय सामनावीर. हॅलो.
ते आपण त्यांना पाहत असतो ते डेरवलीवरचे आमचे विजय बालाजी सर असतील, त्यांना विनंती आपण या आपला इथे शुभ सन्मान केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करा. विजय बालाजी सर आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. उत्कृष्ट पंचांची कामगिरी 5 दिवस खूप चांगलं काम या मैदानावर ज्यांचं आपण पाहिलंय ते विजय बालाजी सर आणि त्यांचा इथे आपण करूया शुभ सन्मान. उपाध्यक्ष आमचे बाळाराम कातकरी सर असतील, त्यानंतर आमचे गणेशदा आहे, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. त्यानंतर बघा गुलशन पाटील या जय हनुमान क्रिकेट संघ कल्ले डीजे थांब ना. जय हनुमान क्रिकेट संघ कल्ले आमचे सन्माननीय पाहुणे आपण पाहत आहे, ज्यांचं नाव आहे विनोदजी पवार साहेब, यांच्याकडून आपण पाहत आहे मधुकर वाघमारे या गोलंदाजासाठी ज्यांना सामना फिरवलाय त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. साहेब आपलं धन्यवाद, आपण हे पारितोषिक मधुकरसाठी आपण दिलंय, त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीग पनवेल तालुका आणि त्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असेल. साहेब अगदी एक 10 मिनिटात पोहोचतील इथे, त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. विनंती असेल चला या मधुकर या आपण. चला या मधुकर, मधुकर या. हे सामनावीर दिला का नाही ना, सामनावीर देऊया आपण मधुकर याला, मला द्या. उपाध्यक्ष आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सामनावीर. रोख रक्कम 500 रुपये आणि बाळाराम दादा यांचे जावई आहेत अगदी भाची आणि भाचीचे मिस्टर, आणि त्यांना दिलं जात आहे रोख रक्कम 500 रुपये आणि आराध्य स्पोर्ट्स आमची कोरलवाडी यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक, टोटल तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक या मधुकर वाघमारे या खेळाडूला दिलं जात आहे. वाइल्ड ब्लड टर्निंग पॉइंटला षटक हाताळलाय आणि चांगली गोलंदाजी. काही सांगाल मधुकरजी? अगदी टर्निंग पॉइंट होता, कारण समाधान सारखा संघ होता आणि कुठेतरी समाधानी घाई केली, कारण एक विपरीत फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर तो फटका फसला. त्यानंतर 12 मध्ये 16 राहिल्या. काय माइंड मध्ये होतं जेव्हा षटक आपल्या हातामध्ये दिलं, गोलंदाजांनी कर्णधाराने जबाबदारी दिली आपल्याकडे, काय माइंड मध्ये होतं, कुठल्या सिच्युएशन एकदम टाईट होती आणि गोलंदाजी कशी करायची अगदी काय होतं? नक्कीच रोशन पवारनी माझ्यावर भरोसा ठेवला आणि मला गोलंदाजी दिली, त्याबद्दल त्याचाही धन्यवाद करतो. आणि मला पण चांगली गोलंदाजी संघासाठी करायची होती, ती मी केली. नक्कीच. आणि आता मात्र जिंकलात, आता एक संधी आणखी एक, आता हा संघ आहे समोर हिरामन नाईकचा संघ आहे. आता मग अशा परिस्थितीमध्ये काय रणनीती असेल? आता या मॅच मध्ये जिंकलात तर सुपर 10, काय गेम प्लॅनिंग असेल? नक्कीच काहीतरी चेंज करण्याचा प्रयत्न करू, जिंकण्याचा प्रयत्न करू. येस धन्यवाद. हे होते आमचे आपण पाहत आहे मधुकर मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर या गुलशन आपण गुलशन यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. उद्या सांगुर्ली इथे त्यांचं समालोचन आहे, ते तिथे जाते टुर्नामेंटला आणि त्यांचा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान. गेले 5 दिवस ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय, मराठीचा एक गोड आवाज, शिरडोणगावचे सुपुत्र, आमचे खूप जवळचे मित्र आणि सातत्याने त्यांना आपण ऐकत असता ते गुलशन पाटील, मान फ्रॉम शिरडोन, आणि त्यांचा आपण करतोय यथोचित मान सन्मान.
थँक्यू सो मच. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025चे पर्व आणि मला इथे संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचं, विशेष करून शेखर पाटील सरांचं, ज्यांच्यामुळे मी खऱ्या अर्थाने या स्टेजपर्यंत पोहोचू शकलो, त्यांचं देखील आभार व्यक्त करीन. कारण की कित्येक बरेचसे मैदानावर त्यांनी मला संधी दिली आहे. त्यांचं देखील मनापूर्वक एक मोठे बंधूसारखे आहेत आणि नेहमी ते मला साथ देतात. परंतु त्यांचं देखील मी नाव लौकिक करीन. थँक्यू सो मच. आणि सर्व आयोजकांचं देखील मी मनापासून हार्दिक अभिनंदन करेन की मला इथे बोलण्याची संधी आपण दिली. जे माझ्यावर विश्वास दाखवलं त्यावर मी खरा उतरलो की नाही हे मला माहीत नाही आहे. परंतु जी माझ्याकडनं चुकी झाली असेल काही तर मी माफी मागतो आहे. थँक्यू. कारण की बोललं जात नाही आता माझ्याशी. येस गुलशन, नक्कीच पुढे जाशील, कारण बरीच वर्ष समालोचन करतोय. एक आपल्या आदिवासी समाजातील एक चांगला समालोचक आहे आणि मराठीत एक चांगला गोड आवाज सातत्याने आपण त्याला ऐकत असतो आणि जितकं माझ्याकडून करता येईल तेवढं नक्की मी करेन. येस, थँक्यू. चला आपण टॉस कडे जाऊया. चला टॉस करूया आपण. चला, एका बाजूला साहिल 11 मनवा 11 आपटा संघ, दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 कुंडेवाल बेलापूर. चला, नारायणजी चौधरी सरांच्या शुभ हस्ते टॉस. टॉस का बॉस हेड अँड टेल. पूर्ण ताकदीनिशी उडवलेला हा टॉस आणि टॉस जिंकलाय टीम हिरामन. हिरामन, काय म्हणशील? टॉस जिंकलाय, प्रथमतः आम्ही बॅटिंग करू. आता बॅटिंग करणार आहात. अगदी आताचा सामना आपण पाहिला असेल, कारण दोन्ही संघासाठी महत्वाची अस्तित्वाची मॅच आहे. जिंकलात सुपर 10, हरलात प्रवास थांबेल. एकंदरीत मागच्या सामन्यामध्ये 12 मध्ये 16ची गरज, मधुकरचं राहिलेलं षटक. काय सांगाल एकंदरीत आता या मॅचवर रणनीती कशी असेल आपली? नक्की जास्ती धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्यावर जास्त फोकस करू. नक्कीच. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता गोलंदाज समोर चांगले आहेत, जास्त विश्वास कोणावर असेल की त्याच्याकडून जास्त अपेक्षा असेल आपल्याला बॅटिंगची? जास्ती करी अपेक्षा आमची ओपनिंग जोडी, मी आणि रोहिदास आणि राहुल यांच्या तिघांची जर बॅटिंग चांगली केली तर नक्कीच आम्ही चांगला स्कोअर उभारू. नक्कीच येऊ दे हिरामन. त्यानंतर आहेत आमचे कर्णधार रोहितला आपण पाहत आहे. रोहित, कॉंग्रॅच्युलेशन. प्रथम मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आपण केली आपल्या मधुकरनं. मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळालं, त्याला 800 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. आता आपण बॅटिंग घेतली हिरामननं, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. टॉस जर जिंकला असता तर आपण काय डिसिजन घेतला असता? पहिली बॅटिंगच केली असती. बॅटिंग केली असती, मग आता फिल्डिंग करायची आहे. अशा वेळेला मग आता कितीपर्यंत थांबवण्याचा एकंदरीत प्रयत्न राहील? कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावा. आणि मग आता जास्तीत जास्त विश्वास की तो गोलंदाज या मॅच मध्ये 100% देईल, कारण डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू, नाहीतर मग प्रवास थांबला जाईल. रोशन असेल, मधुकर असेल आणि अंकुश. आणि शेवटचा प्रश्न, आणि वयोमर्यादा अगदी जर पाहिली 20, वय वर्ष 20. खूप सारे खेळाडू आपण पाहिले बालादादा की 19, 18, 20 या वयोमर्यादेत पाहिले. अप्रतिम खेळ. आज आम्ही 3-4 दिवस पाहिले नारायण सर, रिव्हर्स फटके, प्रॉपर स्विच हिट, म्हणजे अप्रतिम फटके पाहायला मिळाले या पूर्ण लीग मध्ये. अगदी सेम कॉम्बिनेशन वयोमर्यादा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत आता शेवटचा प्रश्न, एक या पूर्ण आयोजकांसाठी आपण काय सांगाल? आयोजकांचं तर आभार मानायलाच पाहिजेत. एवढी मोठी स्पर्धा आणि एवढं मोठं आयोजन खूप चांगलं असतंय. आणि एकंदरीत आपण पाहिलं बघा, आपण IPL खेळतो बरोबर आहे. IPL इंडियन प्रीमियर लीग 2007-8 सालची संकल्पना ललित मोदींची होती. त्यानंतर सर्व ठिकाणी लीग पाहायला लागलो, गावात असेल, विभाग असेल, तालुका, रायगड असेल. आणि मग अशा वेळेला जी नियमावली आपण वापरतो त्याबद्दल आपण काय सांगाल? एकंदरीत काय वाटतं आपल्याला, जी आपण या लीग मध्ये आपण साऱ्या गोष्टी आपण समाविष्ट केल्यात? चला, ओके.
दोन्ही टीमला शुभेच्छा. एका बाजूला रोहित, दुसऱ्या बाजूला हिरामन. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आणि जाऊया आपण मॅच कडे. आणि पुन्हा एकदा अगदी सामना असेल दोन्ही संघांसाठी महत्वाचा, आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 त्यामधील अंतिम मॅच आजच्या या 5व्या दिवसामधील. आणि त्यानंतर असेल तो म्हणजे सुपर 10 मध्ये कोणता संघ कोणाबरोबर खेळेल तो चिठ्ठीचा कार्यक्रम. चला पुन्हा एकदा जाऊया आपण आमच्या डीजे कक्षाकडे आणि ऐकूया सुमधुर संगीत.